हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून विधान भवन परिसरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। थोड्याच वेळात मुख्यमंत्री मांडणार राज्याचा अर्थसंकल्प। सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातल्या खूप अपेक्षा आहेत, मात्र 2014 पासून राज्याची वाताहत तर गेल्या 2 वर्षातल्या महसुली तूट पाहता राज्यावर मोठं आर्थिक संकट। विजय वडेट्टीवारांची आर्थिक पाहणी अहवालावरून टीका। आमदार रोहित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची भेट। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संसदेत आवाज उठवण्याची केली मागणी। रोहित पवार दुपारी पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची घेणार भेट। VSRचे मालक VK सिंगच्या चौकशीनंतर रोहित पवारांनी उपस्थित केले प्रश्न। चौकशीसाठी बोलावलं की पाहुणचारासाठी बोलावलं म्हणत केली टीका। VSR कंपनीचा मालक VK सिंगला सीआयडी चौकशी दरम्यान VIP ट्रीटमेंट। सिंगला चौकशी दरम्यान नाश्ता, जेवण आणि क्रिकेट मॅच पाहू दिली, रोहित पवारांचा आरोप। भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार। तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिली 30 दिवसांची सवलत। अमेरिकेचा भारताला दिलासा। इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या भारताला मोठा फटका। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर्स घेऊ नका, BPCL आणि HPCL कंपन्यांना डीलर्सच्या सूचना। जमिनीवरून युद्ध लढण्यास आम्ही तयार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं अमेरिकेला खुलं आव्हान। आसामच्या कार्बीमध्ये वायुसेनेचं सुखोई विमान कोसळलं। दुर्घटनेमध्ये स्क्वॉड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गरकरचा मृत्यू। सरपंच संतोष देशमुख हत्येची पुढची सुनावणी येत्या 24 मार्चला। डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला द्या, कोर्टाच्या सूचना, तर आरोपी पक्षाकडून दिरंगाई केल्याचा उज्ज्वल निकमांचा आरोप। राज्यात सूर्यनारायण आग उगू लागला। मुंबईकर उकाड्यानं हैराण, तापमान 38 ते 39 अंशांवर। उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। राज्यात तिथीप्रमाणे आज शिवजयंतीचा उत्साह। विलेपार्लेमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून पुष्पहार अर्पण, तर शिवाजी पार्क मैदानामध्ये पुतळ्यास राज ठाकरेंकडून अभिवादन। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणा व्हायची ही शक्यता आहे। गुरुवारी महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा आढावा घेणारी आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेमध्ये सादर केला गेला आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक चित्र समोर आले। आता या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 7.9% वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय। दरम्यान विधानसभेमध्ये वित्त आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी, तर विधान परिषदेमध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आर्थिक पाहणी 2025-26 सादर केला। आता या अहवालामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातल्या वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होतीये हे स्पष्ट केलं गेले। दरम्यान आजच्या अर्थसंकल्पाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आर्थिक पाहणी अहवालातल्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या नवीन घोषणा करणार आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक पाहणी अहवाल आणि आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर सरकारवर टीका केली आहे। सर्वसामान्यांना बजेटमधनं खूप अपेक्षा आहेत, मात्र 2014 पासून राज्याची वाताहत सुरू आहे अशी घनघोर टीका त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये महसूल तूट पाहता राज्य हे भिकारी होण्याच्या वाटेवर आहे असा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय।
तर खूप आहेत, परंतु संपूर्ण गेल्या 2014 पासून राज्याची होत असलेली वाताहत आणि विशेष करून मागच्या 2 वर्षामध्ये महसुलात झालेली महसुली तूट ही बघता राज्य भिकारी होण्याच्या वाटेवर आहे. बजेटच्या प्रोव्हिजन आणि प्रत्यक्ष झालेला एक्सपेंडिचर हे 30% वर नाही. याचा अर्थ असा की पुन्हा मोठी कात्री लावल्याशिवाय एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा होणार नाहीत, अशी दयनीय अवस्था राज्याची आहे. शेतकऱ्यावर अपेक्षांचं ओझं आहे. कर्जमुक्त शेतकरी करायचं वचन सरकारने दिलं होतं. आम्हाला या बजेटमध्ये ते दिसतं काय ते आम्ही बघणार आहोत आणि सरकारने ते केलं पाहिजे. या राज्यातील बेरोजगारी आर्थिक पाहणी अहवालामध्ये जरी 3% दाखवते, ही लपवाछपवी आहे, ही शुद्ध बनवाबनवी आहे. राज्यातील बेरोजगारांचं प्रमाण खूप मोठं आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना आम्हाला दिवंगत नेते अजित पवारांची आठवण आल्याशिवाय राहणार असं कृषी मंत्री दत्ता भरणेंनी म्हटलंय. तर अर्थसंकल्पातनं शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू असं भरणेंनी म्हटलं. कृषी मंत्री दत्ता भरणेंशी बातचीत केली आहे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. ऐकूया. दत्ता मामा भरणे आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, परंतु राष्ट्रवादीसाठी तो थोडासा क्लेशदायक सुद्धा आहे, कारण आज अजित पवार असते तर आज त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता. आपली काय प्रतिक्रिया आहे? नक्की आज एक दुःख आहे मनाला की इथं आज जाताना बजेटच्या दिवशी दादा नेहमी यायचे, दादांना आम्ही रिसीव्ह करायचो आणि निश्चित प्रकारे दादा ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करताना दादांचं भाषण, दादाची बोलण्याची पद्धत आणि एक हजरजबाबीपणा, काही वेळेस विनोदी काही किस्से आज आम्हाला या सभागृहामध्ये ऐकाय मिळणार नाहीत. दादांचं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक दुःख आहे. पण शेवटी आज हा अर्थसंकल्प या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मांडतायत. निश्चित प्रकारे अर्थसंकल्पामधून माझ्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. नक्कीच, परंतु कृषी मंत्री म्हणून तुमची काय अपेक्षा आहे? कारण या सगळ्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यात जास्त डोळे लावून जर कोणी राहत असेल तर तो महाराष्ट्रातला शेतकरी. त्यामुळे काय अपेक्षा आहे आपल्याला, काय इच्छा आपण आजच्या दिवसाच्या निमित्तानं व्यक्त करा? एवढंच करेल की जास्तीत जास्त शेवटी अर्थसंकल्प हा गोपनीय असतो आणि 2 नंतर आपल्याला सगळ्याला तो खुलाच असतो. त्यामुळे या बाबतीमध्ये भाष्य करणं बरोबर नाही, परंतु निश्चित प्रकारे सर्वच बांधवांना दिलासा देईल असा हा अर्थसंकल्प असेल. एक शेवटचा प्रश्न की राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन DGCAनं जो अहवाल दिला त्याच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सुद्धा चौकशी चालू असल्यामुळे या बाबतीमध्ये चौकशीचा रिपोर्ट आल्याशिवाय या बाबतीत काय बोलणं हे माझ्यासारख्याला उचित वाटत नाही आणि त्यामुळं नक्की या बाबतीमध्ये चौकशी रिपोर्ट आल्यानंतर आपल्या सर्वांना समजेल. मला प्लीज प्रश्न मारा. तर हे होते दत्ता मामा भरणे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कुठेतरी जोपर्यंत चौकशीचा अहवाल पुढे येत नाही तोपर्यंत यावर जरा बोलणं कठीण आहे. परंतु कृषी मंत्री म्हणून त्यांना अपेक्षा आहे की आजचा अहवाल जो आहे, आजचा जो अर्थसंकल्प आहे तो दिलासा देणारा नक्की असू शकेल अशी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर ही भेट घेतल्याची माहिती सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय. रोहित पवारांनी यावेळी सुनेत्रा पवारांची ही भेट घेतली. आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत. रोहित पवारांनी शिंदेसोबत सुनेत्रा पवारांची ही भेट घेतली. अधिक माहिती द्याल?
मृगा, अत्यंत धक्कादायक बाब जी आहे ती या भेटीदरम्यान उघडकीस आलेली आहे. रोहित पवार ज्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले होते त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी स्वतः जो किस्सा रोहित पवार यांनी सांगितलेला होता किंवा एक मोठी दुर्घटना ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडू शकली असती असं रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. त्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्टी दिलेली आहे. असा प्रकार घडला असल्याचं आणि आयत्या वेळेला कसं विमान वळवावं लागलं ही गोष्ट स्वतः एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या बाबतीमध्ये केलेल्या आरोपांमध्ये हा एक मुद्दा होता की त्यावेळेला एकनाथ शिंदे ज्यावेळेला दावोसला जात होते त्यावेळेला वरून उडत असताना इराणची परवानगी न घेता ते विमान VSRनं त्या ठिकाणून उडवलं होतं आणि त्यामुळे इराणच्या तिकडच्या हवाई खात्यानं किंवा तिकडच्या एअरपोर्ट अथॉरिटीनं शेवटी हे विमान आम्ही पाडू असा इशारा दिल्यानंतर ते विमान पुन्हा माघारी आणण्यात आलं. असा सगळा जो काही बातमी ही त्यावेळेला रोहित पवार यांनी दिलेली होती ती खरी असल्याची पुष्टी स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या VVIP लोकांना घेऊन जात असताना VSR कंपनी ही किती निष्काळजीपणे वागती आहे हे यातून उघडकीस येताना दिसत आहे. आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, दावोसला ते जाणार होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दावोसला जो एक करार होत असतो त्या कराराच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी जात होते आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार जो आहे तो घडून आलेला होता. आणि त्यामुळं रोहित पवार यांनी VSR कंपनीची सगळीच विमानं ही जमिनीवर आणली गेली पाहिजे, त्यांची कंपनीच बंद केली पाहिजे ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीला पुष्टी देणारा हा एक प्रकार पुढे आलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव सुद्धा VSRच्या कंपनीनं आणि विमानांनी धोक्यात आणला होता. हा धक्कादायक खुलासा या भेटीच्या दरम्यान स्वतः एकनाथ शिंदे यांनी केलाय. नक्कीच प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की स्वतः आता एकनाथ शिंदेंनी आपल्याला सांगितलंय हा किस्सा आणि त्यातनंच VSR कंपनीचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आलाय. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.